आज आपण या कथेमध्ये ही गोष्ट शिकणार आहोत की माणसाला त्याच्या आहाराविहारावरून न ओळखता तुम्ही त्याच्या ज्ञानावरून त्याची ओळख करून घेऊ शकता. तर एक संत जंगलात राहत होते. त्यांचा संन्याशासारखा पोशाख असायचा. त्यांचे बोलणे नैतिक होते, नीतिमत्ताने होते आणि चेहराही इतका तेजस्वी होता की कोणीही त्यांच्यापासून बाधित झाल्याशिवाय राहू शकत नव्हते. एकदा शहरातील एक माणूस जंगलात आला आणि जेव्हा तो त्यांच्या झोपडीजवळून गेला तेव्हा त्याने पाहिले की त्यांना भेटण्यासाठी बरेच लोक आले आहेत. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही श्रीमंत नाही आहात, तुम्ही महागडे कपडे घालत नाहीत, तुम्हाला पाहून मी अजिबात प्रभावित झालो नाही, मग इतके लोक तुम्हाला भेटायला का येत आहे? त्यांनी त्यांची एक अंगठी काढून त्या व्यक्तीला दिली आणि सांगितले की त्याने ती बाजारात विकावी आणि त्या बदल्यात सोन्याचा हार आणावा. तो माणूस बाजारात गेला आणि प्रत्येक दुकानात जाऊन त्या अंगठीच्या बदल्यात सोन्याचा हार मागू लागला. पण त्या अंगठीच्या बदल्यात कोणीही पितळेचा तुकडाही द्यायला तयार नव्हते. सोन्याचा हार तर सोडाच. थकलेला तो माणूस त्यांच्याकडे परत गेला आणि म्हणाला की ह्या अंगठीला काही किंमत नाहीये. महात्माजी हसले आणि म्हणाले, आता ही अंगठी मागच्या गल्लीतील सोनाराच्या दुकानात घेऊन जा. जेव्हा तो माणूस सोनाराच्या दुकानात गेला तेव्हा सोनाराने अंगठीच्या बदल्यात एक नाही तर 5 हार दिले. त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटलं की या साध्या अंगठीच्या बदल्यात कोणीही पितळी हार देण्यास तयार नव्हते, पण हा सोनार 5 सोन्याचे हार कसे देऊ शकतो? तो माणूस महात्माजींकडे गेला आणि त्यांना सर्व काही परत सांगितले. आता यावर महात्माजी म्हणाले की गोष्टी बाहेरून जशा दिसतात तशा आतून सारख्या नसतात. ही सामान्य अंगठी नाही तर हिऱ्याची अंगठी आहे, जी फक्त सोनारच ओळखू शकतो. म्हणून त्याने 5 हार देण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे माझ्या पोशाखाने तुम्ही प्रभावित झाला नाही, पण ज्ञानाचा प्रकाश लोकांना माझ्याकडे आकर्षित करत असतो. महात्माजींचे हे अनमोल शब्द ऐकून त्या व्यक्तीला खूप स्वतःची लाज वाटली. माणसाची ओळख त्याच्या कपड्यावरून होत नाही तर त्याच्या आचरणावरून आणि ज्ञानावरून होते. रामकृष्ण हरी.